चला मी कंटिन्यू करतोय. 18 जुलै 1947. ओके आहे ना सर्व? तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसतंय ना दोस्तो दादांनो? हां ओके. आता बघा 18 जुलै 1947 तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये 1942ला भारतामध्ये दोन प्रकारची एकके तयार झाली. एका बाजूला ब्रिटिश प्रांत, दुसऱ्या बाजूला संस्थाने. पण नावाला संस्थाने होती, हे जे प्रमुख आपले देशी राजे होते. याच्यावरती मला बोलायचं आहे, याच्यावरती परीक्षेत प्रश्न असतो म्हणून मी बोलतोय. मग याच्यामध्ये ब्रिटिश प्रांत आणि हे सर्व चाललं. 1942 पासून पुढे गेलो. 43, 44, 45, 46 भारताला स्वातंत्र्य मिळवण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झाल्या. भारताला स्वातंत्र्य भेटत होतं. या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आम्ही 18 जुलै 1947ला पारित केला. 18 जुलै 1947 मित्रांनो बघा ना. आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र होतो आमचा. 15 ऑगस्ट 1947ला आमचा देश स्वतंत्र होतो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. आणि ह्या भारत स्वतंत्र झाल्याच्या अगोदर हा कायदा झाला. त्याच दिवशी ह्या ब्रिटिशांना, हे जे काही ब्रिटिशांचं अप्रत्यक्षपणे नियंत्रण होतं ह्या संस्थानांवरती, हे पूर्णतः संपुष्टात आलं. मग पूर्णतः संपुष्टात आल्यानंतर ह्या संस्थानांना एक अधिकार प्राप्त झाला. हे ब्रिटिश प्रांत होते, इथल्याही लोकांना अधिकार प्राप्त झाला. तुम्हाला भारतात राहायचं आहे का पाकिस्तानात जायचं आहे, तुम्हाला भारतात राहायचं आहे का पाकिस्तानामध्ये जायचं आहे, हे त्यांना अधिकार प्राप्त झाला. मग गोष्ट अशी घडली, एकूण 562 संस्थानांनी प्रांते भारतात होती. दूरदृष्टी बघा, तिथल्या लोकांची दूरदृष्टी, त्यावेळेसच्या नेत्यांची दूरदृष्टी आणि आताच्या नेत्यांची दूरदृष्टी बघा. आताचे सगळे लाचार आहेत पैशासाठी. फक्त आताच्या नेत्यांना पैसा पाहिजे, बाकी काहीच नको आहे. त्यावेळेस देश महत्त्वाचा होता, त्यावेळेस राज्य महत्त्वाचं होतं. त्यावेळेस मी ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना अशी उपाधी देईल, एक समाज सुधारक होते असे म्हणायला लागेल मी. काय सरदार वल्लभभाई पटेल यांची विचारश्रेणी बघा. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आणि कायदा 18 जुलै 1947चा आहे. भारतामध्ये दोन प्रकारची एकके आहेत, ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने आहेत. आव्हान आहे तुमच्या समोर, 27-28 दिवस आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी 28 दिवस आहेत आणि ह्या कायद्यानुसार यांच्यावरचे बंधनं उठले आहेत. ह्यांना अधिकार प्राप्त झाले आहे. तुम्हाला भारतात जायचंय, भारतात जावा. पाकिस्तानात जायचंय, पाकिस्तानमध्ये जावा. ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जावा. मग या ठिकाणी बघा संदर्भ काय आहे, नेमकं काय घडतंय पुढे बघा. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान, भारताचे पहिले पंतप्रधान होत राहिलेले, मी असं सांगेल अशी व्यक्ती ज्यांना माहित होतं की बाबा मी जर भारताचा पंतप्रधान आज झालो तर जोपर्यंत ही पृथ्वी आहे आणि जोपर्यंत हा भारत देश आहे तोपर्यंत माझं नाव लोकांच्या मनामध्ये राहील भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून. तरी सुद्धा या देशासाठी ह्या व्यक्तीनं असं म्हणावं लागेल की एक आपल्या पदाचा त्याग केलेला आहे. मग यामध्ये बघा 18 जुलै 1947 562 पैकी 549 प्रांत हे भारतामध्ये आली भावांनो. 10 हे पाकिस्तानमध्ये गेली. कुठं? ह्या 562 पैकी फक्त पाकिस्तानात 10 गेली, 549 भारतात आली आणि 3 शिल्लक राहिली. हे यामध्ये एक त्यावेळेस जम्मू काश्मीर, त्यावेळेस मी बोलेल जुनागड बोलेल आणि हैदराबाद एक बोलेल. हे 3 जे आहेत, हे 3 कोणकोणते? जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. हे म्हटले आम्हाला वेगळं पाहिजे, आम्हाला पाकिस्तान पण नको, आम्हाला भारत पण नको, आम्हाला स्वतंत्र पाहिजे, आम्हाला कोणाच्यात इंटरेस्ट नाही, आम्हाला कोणाच्याही अंतर्गत काम करायचं नाही, आम्हाला स्वतंत्र देश पाहिजे, अशी ह्यांची भूमिका होती. जम्मू काश्मीर जे काही आहे, जुनागड आणि हैदराबाद हे तिन्ही आज भारतामध्ये आहेत. योगायोग बघा. पण मी असं सांगेल हे 549 भारतामध्ये गेली, 10 पाकिस्तानमध्ये गेली. हे भारत स्वतंत्र होण्या अगोदरची गोष्ट आहे बरं का. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, परंतु हा जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे भारताच्या बाहेरच राहिले. भारताच्या
बाहेरच राहिले. मग यामध्ये हे पूर्ण यांची पूर्ण कमान, हे जे काही पूर्ण यांचं जे काही प्रमुख होते हे राजेच होते बरं. हैदराबादचा निजाम राजा होता, जुनागडचा राजा होता, हैदराबादचा आपला हिंदू राजा होता, राजा हरिसिंग होता. यामध्ये बघा 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र होतो आणि भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई, भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून आमचे, ज्यांना आम्ही चाचा नेहरू म्हणतो, 14 नोव्हेंबर ज्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून आम्ही साजरा करतो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेले धुरा. मग त्यावेळेस असं वाटलं असेल की बाबा भारताला एक नवीन यंग पंतप्रधान पाहिजे, यंग व्यक्तिमत्व पाहिजे होतं, वय कमी होतं, भारताला जास्तीत जास्त दिवस एक पंतप्रधान म्हणून मिळावं, एक यंग नेतृत्व असेल, ह्याही काही गोष्टी असू शकतात त्या वेळेसच्या. पण आता आपण सांगतो की हे असं होतं, ते आपल्याला वेळ नाही आहे आता एवढं, मी भूगोलमध्ये एवढं सांगत नाही आहे तुम्हाला नेमकं काय होतं काय नाही होतं. मग 15 ऑगस्ट 1947 ला आमचा भारत देश हा स्वतंत्र झाला. पण ह्याच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी होत्या हो. पण याच्यामध्ये बघा 549, 10 हे जम्मू काश्मीर. आता नेमकं काय आहे, आता पुढं काय आहे, आता नेमकं काय आहे बघा. यामध्ये बघा काय झालं, जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद भारतात विलीन करायचं ठरलं. हे काय विलीन करायला तयारच नव्हते. ह्या राजा हरिसिंगला अगोदर सांगितलं होतं जे काही जम्मू काश्मीर आहे, हे जम्मू काश्मीरचा जो काही राजा आहे, ह्या जम्मू काश्मीरचा राजा हा हरिसिंग होता. राजा हरिसिंग होता. या जम्मू काश्मीरच्या राजांना सांगितलं, हरिसिंगांना सांगितलं की बाबा भारतामध्ये विलीन व्हा. पण राजा भारतामध्ये विलीन व्हायला तयारच नव्हते. राजांचं भयानकच कार्यक्रम होता. राजा हरिसिंग मग भारतामध्ये इकडून पाकिस्तानने एंट्री केली, इकडून भारताने एंट्री केली. नेमकं काय झालं बघा. राजा हरिसिंगनं 26 ऑक्टोबर 1947 ला भारतामध्ये स्वतःला विलीन केलं. 26 ऑक्टोबर 1947 ला. नेमकं गोष्ट काय, ह्याच्या अगोदरच सांगितलं होतं राजा हरिसिंगांना, आबा भारतामध्ये विलीन व्हा. आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांना सांगितलं होतं, भारताचे पहिले गृहमंत्री, भारतामध्ये विलीन करा. म्हणले आम्हाला वेगळंच पाहिजे. तिकून पाकिस्ताननी लगेच एंट्री टाकली, की इकून भारताने, दोघाच्या मध्ये चेमला गेला. चेमल्याबरोबर सांगितलं ठीक आहे मी भारतातच येतो. मग अगोदरच यायला काय झालं होतं, अगोदरच तर सन्मानाने आम्ही पत्र पण पाठवलं होतं की बाबा भारतामध्ये या. मग राजा हरिसिंगनं 26 ऑक्टोबरची तारीख या दिवशी 1947 ला भारतामध्ये एंट्री केली. राजा हा पूर्ण हिंदू राजा होता, मात्र इथली लोक पूर्ण मुस्लिम जातीची होती, मुस्लिम समाजाची लोक होते. मग या ठिकाणी तुम्हाला दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगत असताना, हा जम्मू काश्मीर झाला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालेला आहे. त्यानंतर हा आहे जुनागड. जुनागड, हा जुनागड आज गुजरातमध्ये आहे बरं का. हा गुजरातमध्ये आहे. हा चर्चेचा विषय. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आता पहिल्यांदाच 370 कलमातून बाहेर पडलं. 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यामुळं आज भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशचा पूर्ण आमचा भारत देश बनला. याचं एकूण क्षेत्रफळ मी सांगेलच तुम्हाला, 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं आमचं क्षेत्रफळ बनलं. क्षेत्रफळाचा मुद्दा येणार आहे, परंतु तेवढं एक मुद्दा सांगतोय. याच्यामध्ये हा जुनागड आहे. जुनागड सध्या गुजरातमध्ये. जुनागडचा राजा मुस्लिम होता. मी जे काही गोष्टी बोलतोय भावांनो लक्ष द्या, मी 1947च्या गोष्टी बोलतोय. आताच्या कुठल्याच गोष्टीबद्दल कोणाशीही काही संबंध नाही. जर तो संबंध असेल तर तो निव्वळ योगायोग असेल, यामध्ये काही शंका नाही, काय डाऊट्स नाहीये. आता बघा याच्यामध्ये एक अंधार झाला का, थोडा लाईट बंद पडली का, एकच मिनिट लाईट चालू करतो. आपलं स्टुडिओची सेटअप केलंय आता मी, त्याच्यामुळे आपला स्टुडिओ जरा कधी कधी हालतोच. ओके, एकच सेकंद.
ओके, अजून बंद पडणार आहे असं मला वाटतंय. पडू द्या, पडलं तर पडलं, काही अडचण नाही. ओके, हे झालं. हा जो काही राजा हरिसिंग, जुनागडचा राजा मुस्लिम होता, लोक हिंदू होती. हा फेब्रुवारी, लक्षात ठेवा रे, फेब्रुवारी 1948ला यांनी भारतात विलीन केलं. जुनागड भारतात फेब्रुवारी 1948ला. आता वेळ आहे हे 1947ला. आता वेळ आहे तिसरं, काय आहे, हैदराबाद. हैदराबाद आम्ही असंच लिहायला पाहिजे, हैदराबादच आहे ते, पण आमचे लोक हैदराबाद लिहितात. आता हैदराबाद जो आहे, हा हैदराबाद लक्ष द्या काय बोलतोय, हा पूर्ण निजामाकडे होता आणि मराठवाडा यांच्यासोबत होता. मला जर म्हटलं असतं आज महाराष्ट्रातील जे काही मुलं बॅच करतात ना, त्यांनी म्हणले असते पाकिस्तानचा निजाम जे काही आहे ब्रिटिशांच्या ह्या निजामांच्या तावडीत आपला मराठवाडा होता. मराठवाड्यातले आम्ही म्हटल्यानंतर आम्ही काय त्यावेळेस भारतात नव्हतो असं म्हणायला हरकत नाही ना, बरोबर आहे का? नाहीतर आज आम्ही म्हणतो, अभिमानाने म्हणतो भारत माझा देश आहे, अभिमानाने म्हणतो, आणि आपल्या देशासारखा जगात एकही देश नाही आहे. आम्ही आज अभिमानाने म्हणतो, परंतु ह्या हैदराबादचे डॉक्युमेंट्स सुद्धा वेगळे होते. तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, ह्याचे डॉक्युमेंट्स वेगळे होते. तुम्हाला सांगतो, हा जो हैदराबाद आहे 17 सप्टेंबर 1948 पर्यंत, 17 सप्टेंबर 1948 पर्यंत, म्हणजे बघा 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र होतो आणि 17 सप्टेंबर 1948 पर्यंत हा एक जो काही भाग आहे, हा जो संस्थान आहे, हा एक वेगळा राहतो. म्हणजे ह्याचे डॉक्युमेंट्स वेगळे, तू वेगळा देश, काही हरकत नाही. पण काय असतं, लालच भयानक असते. सगळं आमचंच असावं वाटतंय, सगळं आमचंच असावं, दुसऱ्याचं बी असतंय, सगळं आपलंच असल्यावर कसं जमतंय असं, बरोबर आहे का? मग या ठिकाणी हा भारत देश आहे, समजा काय आहे, हा भारत देश आहे, दिसतंय ना तुम्हाला, हा भारत आहे. मग या ठिकाणी हा समजा एक उदाहरण सांगतोय बरं का मी, एक तुम्हाला समजण्याची थीम सांगतोय. हा पूर्ण निजाम आहेत, हे हैदराबाद आहे, काय आहे, निजाम आहे. आता हे भारतात आहे. जर यांनी त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याकडे येत असाल तर आमच्यावरून येऊ नका, आमच्यावरून येऊ नका तुम्ही. जर त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या अंतर्गत चालून पण येऊ नका, जर तुम्ही चालून आलात तर आम्ही डायरेक्ट जाळ आणि धूर संकट काढू, तुम्ही जर वरून आलात तर आम्ही डायरेक्ट बंदुकीने उडवून टाकू, असं जर म्हटलं तर असं कसं चालतंय बाबांनो, असं नसतंय जमत. मग त्याच वेळेस आपल्या लोकांच्या लक्षात आलं की भारताच्या पोटामध्ये दुसरं पाकिस्तान तयार होतंय. म्हणून भारताने काय, मग विशेष नाही, एक मिशन राबवलं गेलं. एक मिशन, खूप महत्त्वाचं मिशन आहे, लक्षात ठेवा. या मिशनवरती कंबाईनला प्रश्न आहे, मागच्या वेळेस परीक्षेत प्रश्न पडलेला होता. एक मिशन राबवलं आणि त्या मिशनचं नाव दिलं ऑपरेशन पोलो. काय नाव दिलं मित्रांनो? ऑपरेशन पोलो. त्यालाच पोलीस ॲक्शन म्हणतात, लक्षात ठेवा. काय नाव दिलं? ऑपरेशन पोलो हे नाव आहे, लक्षात ठेवा. यालाच दुसरं आहे पोलीस ॲक्शन. पोलीस ॲक्शन ही मोहीमचं नाव आहे, हे ऑपरेशनचं नाव आहे. 17 सप्टेंबरला ही तिथं पोहोचले, पण 13 सप्टेंबरला ही चालली. कशासाठी? हैदराबाद निजामांच्या तावडीतून आम्हाला मुक्त करायचं आहे, ह्याच्यासाठी चालू झाला कार्यक्रम. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना, याच्यामध्ये ऑपरेशन पोलो, पोलीस ॲक्शन ही मोहीम आम्ही सुरू केली 13 सप्टेंबरला. 13, 14, 15, 16, 17 तारखेला हैदराबादला पोहोचली. हैदराबादला पोहोचली, निजामाला सांगितलं आता एकच ऑप्शन आहे, आम्ही ऑपरेशन राबवलं आहे, ऑपरेशन पोलो पोलीस ॲक्शन. हे तुम्हाला आणि मला राबवता येत नाही बरं का, नाहीतर म्हणताल पवार सर आपण एक मिशन राबवू, चला. असं नसतंय. आपण राबवल्यावर आपण आतंकवादी जाहीर झालो, मग आपल्याला राबवता येत नाहीये पवार मास्तर सोबत मिशन. डायरेक्ट आपल्याला साधं 26/11/2008ला कसाबला पकडलं, जिवंत कसाबला पकडलं, कितीतरी कोटी रुपये त्याच्यावरती खर्च केला त्या हरामखोरावरती, आणि आपल्याला फाशी दिल्यानंतर कळालं की ऑपरेशन एक्स या मोहिमेद्वारे त्या कसाबला आम्ही फाशी दिली आहे. हे ऑपरेशन असतं. तुम्ही मूव्ही वगैरे बघत असताल, आपण मिशन मंगल हा एक ऑपरेशन होता आपला. त्याचबरोबर आपण
जॉनचा एक मूव्ही पाहिला बघा, जे आपलं 1900 जे काही आपण 98ला 74ला जे काही परमाणु अणुचाचणी झाली त्याच्यावर एक मूव्ही आहे, परमाणु नावाचा मूव्ही आहे. मला वाटतं अक्षय कुमारचा एक बेबी नावाचा एक मूव्ही आहे. हा मिशन आहे बरं का. मी एक उदाहरण सांगतो, तुम्ही सांगत असाल हे मास्तर काय सांगतं. एक मिशन आहे, त्याच्यामधलं जो मिशन आहे ना तशी मिशन हे गव्हर्नमेंट आर्मी वगैरे राबवू शकते, तसा मिशन हा राबवला. ऑपरेशन पोलो पोलीस ॲक्शन 17 सप्टेंबर 1948ला 17 सप्टेंबर 1948ला हैदराबादला पोहोचली. आणि हा जो हैदराबाद आहे ना हे निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन हा भारतामध्ये सामील झाला. आणि 17 सप्टेंबर पासून आम्ही जो काही हा 17 सप्टेंबर दिवस आहे ना मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आम्ही साजरा करतो. काय म्हणून साजरा करतो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आम्ही साजरा करतोय. तेव्हापासून आम्ही साजरा करतोय. मग आमचे गांधीजी होतेच बापू. मग बापूंनी सांगितलं आता भारतामध्ये एक आपला भारत देश तर आता हे तिन्ही बी झाले, भारतामध्ये विलीन करून घेतले. ऑपरेशन पोलो काय, पोलीस ऑपरेशन पोलो काय, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळेस असं म्हणेल मी, मुंबई प्रांताचे 5 विभाग होते. जे काही मी मुंबई प्रांत म्हणलो त्या 5 विभागामध्ये विभागणी 1, 2, 3, 4 आणि 5 विभाग होते. आता हे 5 विभाग म्हणजे कोणतं? त्यावेळेस सौराष्ट्र पहिला विभाग, एक विभाग म्हणू, कोकण दुसरा विभाग, मध्य महाराष्ट्र हा तिसरा विभाग, बेळगाव हा चौथा विभाग, अहमदाबाद हा 5वा विभाग, मुंबई प्रांताचे विभाग. मग हे सर्व गोष्टी झाल्या. या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट कळली असेल, भारत स्वतंत्र झालाय. आता भारतामध्ये आज 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत भाई. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42% क्षेत्रफळ आमच्या भारताच्या वाट्याला आलेलं आहे. जगातील 7व्या क्रमांकाचं सर्वात मोठं देश आहे क्षेत्रफळाने. लोकसंख्याच्या बाबतीत हे 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे साधंसुद्धा देश नाही आहे हे. या सर्व बाबतीत तुम्हाला सांगत असताना ह्या सर्व बाबी झाल्या. आणि गांधीजींनी एक त्यांचं हरिजन नावाचं वृत्तपत्र होतं. गांधीजीचं एक हरिजन नावाचं वृत्तपत्र, न्यूजपेपर. त्याच्यामधून गांधीजी लिहायचे, सांगितलं की सर्व राज्य हे कशाच्या आधारावर होतील? प्रशासनाच्या आधारावर निर्माण व्हायला पाहिजे, असं त्यांचा आग्रह. अनेक लोकांचा आग्रह होता, जसं सर्व राज्य प्रशासकीय रचनेवरती झाले पाहिजे. म्हणून 10 डिसेंबर 1948 सालची गोष्ट आहे. 10 डिसेंबर 1948 सालची गोष्ट आहे. या दिवशी एक आयोग नेमला. त्या आयोगाचं नाव आहे दार आयोग. 10 डिसेंबर 1948ला दार आयोग नेमला. आणि या दार आयोग नेमल्यानंतर हा नेमला गेला, माफ करा, ह्यांनी अंतिम अहवाल दिला बरं का. 10 ऑगस्ट 1948ला अंतिम अहवालची डेट आहे ही, 10 डिसेंबर 1948ला. पण दार आयोग जून 1948चा आहे. जून 1948ला हे स्थापन झालं. कोणता आयोग? दार आयोग. यांनी अहवाल दिला. अहवालची डेट आहे बरं का ही, माझ्याकडून चुकून झाली. अहवालची डेट आहे 10 डिसेंबर 1948. आता याला सांगितलं होतं काय? सर्व राज्य हे प्रशासनावरती वेगळे करा, प्रशासनाच्या सोयीनुसार वेगळं करा. ह्यांनी मान्य आहे. दार म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नव्हती. दार म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ते अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व, हुशार माणूस होता, म्हणून नेमलं गेलं दार आयोग. पण यांनी काय केलं? दार आयोग नेमला आणि यांनी सांगितलं सर्व राज्य हे प्रशासकीय रचनेनुसार वेगळे होतील. मात्र यांनी काम केलं, आंध्र प्रदेश जो काही राज्य आहे हा आंध्र प्रदेश राज्य भाषिक आधारावर निर्माण होईल, हे सर्वप्रथम दार आयोगाने सांगितलं. मग ही जी काही गोष्ट आहे ह्या दार आयोगाची, ही गोष्ट खटकली. आता ही गोष्ट नेमकी खटकली कुणाला?
ज्या वेळेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ही गोष्ट आवडली नाही. मग राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ही गोष्ट न आवडल्यामुळं यांनी ह्याची जी काही शिफारस होती भाषिक आधारावरची, आंध्र प्रदेश हे एक तेलुगू भाषिकेचं राज्य निर्माण होईल असं सांगितलं. याच्यासाठी JVP समिती स्थापन झाली. कोणती? JVP समिती स्थापन झाली. JVP समिती. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टभी सीतारमैया. जे जवाहरलाल नेहरू, व्ही वल्लभभाई पटेल, पी पट्टभी सीतारमैया ही समिती स्थापन केली. ही समिती का? या दार आयोगाच्या अहवालावरती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे तो असमाधानी होता, नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी यावरचा तोडगा काढण्यासाठी JVP समिती स्थापन केली. जे म्हणजे कोण होते हो? जे म्हणजे जवाहरलाल नेहरू होते, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल होते आणि पी म्हणजे पट्टभी सीतारमैया होते. हे 3 महान लोक होते आणि ह्यांनी बी समिती स्थापन केल्याबरोबर एक काम केलं. आंध्र प्रदेश राज्याची जी काही भाषिक आधारावरची शिफारस आहे ह्यांनी नष्ट केली. आता नष्ट केली बाबा नो, पण यामध्ये यांनी काय केलं? प्रत्येकाच्यामध्ये असतंच, प्रत्येकामध्ये असतं काही ना काही वेगळं आहे. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जो काही आंध्र प्रदेश राज्य होतं हे वेगळं होणार होतं, पण याची शिफारस रद्द केली. त्यासाठी पोटी श्रीरामुलू एक व्यक्ती होता ह्या आंध्र प्रदेश मधला. पोटी श्रीरामुलूला नाव लक्षात ठेवा. ह्या व्यक्तींचं बरोबर होतं कुठे कुठे. ह्यांनी सांगितलं तुम्हाला अगोदर भाषिक आधारावर निर्माण करायचा नव्हता तर शिफारस कशाला केली होती? मग शिफारस तुम्ही केली हो तर लागू करा, मग रद्द कशाला केली? म्हणून या व्यक्तीनं 52 दिवस उपोषण केलं. लक्षात ठेवा किती दिवस? 52 दिवस उपोषण केलं. 52व्या दिवशी या व्यक्तीचा मृत्यू झाला. उपोषण करत करत या व्यक्तीचा मृत्यू झाला. 52 दिवसापर्यंत फक्त एकच चालू होतं, आंध्र प्रदेश हे भाषिक आधारावर निर्माण होणारं राज्य नाहीये, भाषिक आधारावर आम्ही कुठलंच राज्य निर्माण करणार नाही. परंतु पोटी श्रीरामुलू यांना वाटत होतं की भाषिक आधारावर आंध्र प्रदेश हा निर्माण झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये 52 दिवस झाले. शेवटी पोटी श्रीरामुलू यांचं मृत्यू झालं. मृत्यू झाल्याबरोबर यामध्ये 1 ऑक्टोबर 1953ला 10 ऑक्टोबर 1953ला 10 ऑक्टोबर 1953 साली बघा, लक्ष द्या मी काय म्हणतो, निधन झालं आणि त्यांनी घोषित केलं 1 ऑक्टोबर 1953ला. 1953ची डेट आहे, 1 ऑक्टोबरची डेट आहे. ऑक्टोबर लक्षात ठेवा. 1 ऑक्टोबर 1953ला निधन झालं पोटी श्रीरामुलूचं आणि लगेच शिफारस केली भाषिक आधारावर निर्माण होणारं पहिलं राज्य असेल आंध्र प्रदेश. त्याची तारीख असेल 1 ऑक्टोबर 1953ला भारतातलं पहिलं राज्य निर्माण झालं हे आंध्र प्रदेश. आणि सांगितलं 10 ऑक्टोबर 1953ला 1 तारीख 10 दिवसाच्या फरकाने सांगितलं सर्व राज्ये हे भाषिक आधारावर निर्माण होतील. त्याच्यासाठी भाषावार प्रांत रचना व पुनर्रचना आयोग, भाषावार प्रांत रचना व पुनर्रचना आयोग स्थापन केलं गेलं. कधी? 10 ऑक्टोबर 1953ला भाषावार प्रांत रचना व पुनर्रचना आयोग स्थापन केलं. आणि या आयोगाने शिफारशी काय काय केल्या? या आयोगाचे अध्यक्ष म्हणून माननीय महोदय डॉक्टर फाजल आली यामध्ये अध्यक्ष झाले. त्यानंतर KM पन्नीकर हे सदस्य झाले आणि कुंजरू, लक्षात ठेवा, हृदयनाथ कुंजरू
के.एम. पन्नीकर, हृदयनाथ कुंजरू हे 2 सदस्य, हृदयनाथ कुंजरू पन्नीकर आणि फाजल अली. लक्षात ठेवा. म्हणून या भाषावार प्रांत रचना व पुनर्रचना आयोग जे आहे ना, याचं नाव आहे, लक्षात ठेवा, पाक आयोग सुद्धा म्हणतात याला, पाक आयोग. पी म्हणजे पन्नीकर, य म्हणजे अली आणि के म्हणजे कुंजरू, के म्हणजे कुंजरू असं याला म्हटलं जातं. आणि यामध्ये यांनी शिफारस केली. हे काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. इथून पुढे काय घडलं ते. ओके, डन. येस.